तर आमच्या बरोबर फादर नोएल डिकोस्टा आहा आणि काल हांगासर एक विषय जालोलो म्हणटा पळय तो जे फाटल्यान कन्स्ट्रक्शन जाता तेका लागून विषय जालोलो आणि फादर नोएल डिकोस्टा म्हणटा की तेका परमिशन कोणाचें नाका हिंगा कित्याक तें मोडलेलें पळय तेंच आपूण बांदता म्हणटा फादर नोएला कडून आमी विचारया एक्झॅक्ट तेजें कितें म्हणणें आहा पळय तें. तर फादर नोएल हें पळय आतां जो इशू जालोलो काल इशू आमी केलो आणि तूं म्हणटा कितें तो एक रॉंग मेसेज दिली गोंयकारांक तुका हे क्लॅरिफिकेशन कितें दिवपाचें आहा? पळय हांगा सगळ्याक दुरीग आहा आनी हो तो इतलो कुडको 8-10 मिटर ते वाटेन माती घातल्या आनी त्या दुरीग मोडले ते वाटेन. आतां मोडल्या म्हणटकच जायतो तेंप जालो थिंगा. आतां कितें जालें ह्या दिसांनी हिंगाच्यो ते वाटेंतल्यान येवन कोणें टांक्यो चोरल्यो थिंगा. त्या टॉयलेटान आसल्या ती फिटिंग्स वयली हेजे घरांतल्यो आंड्यो चोरल्यो. सो प्रोटेक्शना खातीर आमी सँक्शन घेतले कमिटी कडल्यान पयशे ते बांदपाक. आतां बांदपाक कितें आहा हिंगा एक्ट लागता आनी एक्ट कसलो तो एन्शंट मॉन्युमेंट एंड आर्किओलॉजिकल रिमेन्स सायट एक्ट 1958. आतां थंय परमिशन केन्ना घेवपाक जाय कित्या खातीर घेवपाक जाय तें सगळें आहा. थंय परमिशन घेवपाक जाय तुवें रिपेर तुवें परमिशन घेवपाक जाय कन्स्ट्रक्शन करता तुवें परमिशन घेवपाक जाय रिनोवेशन करता तुवें रिकन्स्ट्रक्शन करता हेका परमिशन लागता. आतां हें कितें इट इज अ जॉब ऑफ अ मेंटेनन्स एंड रिस्टोरेशन. रिपेर आनी रेनोवेशन डेफिनेशन दिल्लें आहा. इट इज ऑल्टरेशन ऑफ अ प्री एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. आमी हांगा ऑल्टरेशन करिना आहा तशें थंय आसले तशें बांदता कारण डॉक्युमेंटेशन आहा. जंय फावंडेशन आहा थंयसरल्यान वयर काडला तें आनी आहा तशें थंय बांदता. देर इज नो ऑल्टरेशन ओवर हियर आनी तेच्याच खातीर त्या रिपेर मेंटेनन्सान येना थिंगा आहा तशें बांदता. आनी हें हो फकत इतलोच स्ट्रेच फॉर प्रोटेक्शन ऑफ द चर्च प्रॉपर्टी हो केल्लो आहा. तो फादर एक सांग म्हाका जेन्ना पळय तुमचे दुरग मोडले आतां तुमकां जायतो तेंप जालो दुरग मोडले तो दुरग मोडोन जेन्ना पळय तुमी न्यू बांदता म्हणजे बांदता समज तेच तुमी म्हणटा उबें करता तर तुमकां कोणाचीच परमिशन लागना फादर? परमिशन घेवपाचें नासता ASIचें? परमिशन लागता जेन्ना तूं कितें तुका सांगलें कन्स्ट्रक्शन करता रिकन्स्ट्रक्शन. आतां हे प्रोहिबिटेड एरियान कन्स्ट्रक्शनूय जायना रिकन्स्ट्रक्शन फकत रिपेर एंड मेंटेनन्स. आनी रिपेर एंड मेंटेनन्स थंय डेफिनेशनान आहा. तांकां कितें रिपेर एंड मेंटेनन्स ते सांगता ते म्हणटा फकत ऑल्टरेशन ऑफ प्री एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आनी रेस्टोरेशन तूं आहा तशें परत करता थंगा तुका परमिशनाची गरज ना. आनी आमी हांगाच न्हू आतां फॉर एक्झाम्पल जॉन ऑफ गॉड थंय आतां फुडें वचत सेंट अगस्टीन थिंगाय दुरीग मोडलेले थिंगाय आमी बांदून परत घातले. आतां तेच्या सायडीक सांता मोनिका आहा थिंगा दुरीग ना पूण थिंगा आमी परमिशनाक घातला 2021 थंयसरल्यान दुरीग बांदपाक फॉर प्रोटेक्शन. आतां ते प्लॅन चेंज जाता आनी ते तशेंच आहा. सो परमिशन हिंगा मेळपाक डिफिकल्ट फॉर न्यू कन्स्ट्रक्शन. फॉर न्यू कन्स्ट्रक्शन वी पुट द परमिशन फॉर न्यू कन्स्ट्रक्शन. तूं म्हणटा ते एक्झिस्टिंग आसलेलें तें पोत्तून हें करपाक तुका परमिशन लागना फॉर एक्झिस्टिंग. इवन यू डोंट हॅव टू इंटिमेट द ASI. Intimate the ASI no, we are doing a maintenance. There is no need for ASI within the prohibited zone. Wherever it is, whether it is a protected zone, prohibited zone, or it is in the regulated zone, there are definitions given of what is maintenance, what is restoration, what is repair, what is renovation, and we are following it. आमी लीगल टीमीक आमच्या कन्सल्ट केला आनी फुडें घेतल्या बेस्ट वचोंक ना. ओके सो तुमी तुमचो प्रोसिजर आहा पळय तो फॉलो आमी फॉलो केला. तेणे कोणें कंप्लेंट दिली आमी एक्नॉलेज कित्याक जायते जाण कितें कितें बांदता हिंगा कोण येता एज्युटेशन करता व्हेरी गुड. तेणे कोणें कंप्लेंट दिली वी एप्रिशिएट दॅट. आमी ताका रिप्लाय करतले आतां आनी मागीर वील गो हेड विथ दॅट फिनिशिंग दॅट. ओके.